265 पान. त्यामध्ये आपण 19 नंबरचा श्लोक बघत होतो. ज्यांनी समस्त शास्त्ररूपी संपदेला प्राप्त करून काय केलेले आहेत, प्रशमवान होकर. प्रशम म्हणजे काय आहे ना, प्रशम म्हणजे हां कशायाने, मंदता. ठीक आहे ना, थोडं शांत है ना. तर अशा शास्त्र समजून थोडं शांत होऊन आत्मतत्व की आराधना के फल को प्राप्त कर लिया है ना. आता हे करून त्यांनी काय केलेलं आहे, आत्मतत्वाच्या आराधनेचं फळ प्राप्त केलेलं आहे. तथा जो मी कसं प्रोसेस पण सांगितली त्याबरोबर सिद्ध कसे बनलेत. म्हणजे सदाकाल सुखी है, आता सदैव सुखी राहिलेत, आता दुःखाचा काही विषय राहिलेला नाही. अशा सिद्धों के विषय में मुझ अपंडित ने भक्तिवश थोड़ा सा कथन किया है. अर्थात जो कुछ भक्ति पूर्वक उनकी थोड़ी स्तुति की है, वह थोड़ी सी वाणी मुझे अनंत सुखमय मोक्ष रूपी महल पर चढ़ने की इच्छा करने वाले के लिए सीढ़ी के समान है. कळलं. म्हणजे अशा प्रकारे तिथं सांगायचा अभिप्राय काय आहे सांगितला की अगोदर म्हणजे जे सिद्ध झालेत का नाही त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, अगोदर सिद्ध भक्ती केलेली आहे. कळलं का नाही. त्यांनी पण स्वतःला अगोदर काय पाहिलं की हां झाले. हां पण ते स्वभाव सिद्ध जाणलं हे नंतर. पहिल्यांदा अगोदर काय केलं, त्यांनी स्वतःला पहिल्यांदा हीन लेखलं. कळलं का नाही. मी खूप छोटा आहे. त्यानंतर मग त्यांनी त्या ग्रंथांचं अध्ययन केलं. तिथं लिहिलं का नाही, शास्त्ररूपी संपदा प्राप्त करके. समजलं का नाही. ही संपत्ती आहे. कुठली संपत्ती आहे, शास्त्राची संपत्तीच वाटत नाही आपल्याला आहे ना. नुसतं म्हणायचं जिनगुण संपत्ती हो मध्यम, हो मध्यम. कसं होईल, शास्त्रच आपण नाही धारण केलं तर मग जिनगुण संपत्ती आपली होणार कशी. लक्षात येते का नाही आहे ना. तर म्हणून तिथं सांगितलं काय आहे, शास्त्र हीच आपली खरी संपत्ती आहे. ते कुठले पंडितजी एक होऊन होते ते मी विसरून गेलो काय, बरं माझं नाव काय असं काय विसरून नष्ट. पण ते कसं पंडित होऊन गेलेले आहेत, जे असं कविता हे कविता जसं ज्ञानरायजी वगैरे अशा टाईपमध्ये एक पंडित होऊन गेलेत. त्यांच्या घरात चोरी झाली आणि चोरी झाल्यानंतर मग ते सगळं चोर घेऊन चालले. मग त्यांनी काय म्हणले, सगळं घेऊन जावं, आम्ही काय अडवत नाही, फक्त हां शास्त्र आणि मूर्ती जे आहे ना तेवढं सगळं. मग का तेवढं काय, त्यात काय महत्त्वाचं आहे, त्यात काय मूल्यवान आहे. हां बनारसी का मला माहीत नाही, मला नाव चुकू शकतं म्हणून मी नावच घेतलं नाही. तर मग त्यात चुकीचं काय आहे, म्हणजे सॉरी त्यात महत्त्वाचं काय आहे का ना, की तुम्ही सगळं घेऊन जावा म्हणा पण काय घेऊन जायचं नाही. हां ते मला तेवढं राहू द्या. कळलं का नाही. मग त्यांना जेव्हा समजलं मग ते घेऊन गेले केले वगैरे ते ठीक आहे म्हणले, ठेवलं तसंच. पण घरच्या लोकांना त्यांनी सांगितलं ना असंच आम्ही त्यांच्या घरी चोरलं. त्यांच्या घरात का चोरलं म्हणले आहे का नाही. आपल्या त्यांच्या घरचं काय सुद्धा म्हणून परत महागारी द्यायला असं काहीतरी घटना आहे. मला नीट स्टोरी माहीत नाही आहे पण सामान्य तुम्हाला एवढं सांगतो. म्हणजे नाटक काय आहे ते बघा तुम्ही, तिथलं काय डायलॉग वगैरे झाले असेल ते. पण हां उचलून दिलं. हां बनारस जे त्यांच्याकडचं आपलं काय आणि दिल्यानंतर त्यांनी असं घेतलं नाही, त्यांनी त्यावर नियम पण घेतला, आता चोरी नाही करायची. काय म्हणतोय कळलं का नाही. असं काहीतरी मग सांगायचा मला अभिप्राय, संपत्ती काय, माझी खरी इस्टेट काय, माझी खरी प्रॉपर्टी काय आहे, ज्याला अजिबात कुलूप लावायला लागत नाही आहे का नाही. ज्याच्याकडे आपण काय कळत नाही, आपण बघितलंच नाही आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे ती बघतोय का, किती पुस्तकं आहेत आपल्याकडं, कुठली कुठली आहेत. मागामध्ये आपण करून घेतलं होतं लिस्ट वगैरे, परत काय आहे का नाही त्याचे, गेलं कुठे कोणास ठाऊक. हां काय सुद्धा नाही, आपलं भान आहे का आहे ना. मग सांगायचा अभिप्राय, मग ही संपत्ती प्राप्त होऊन पुढं
आत्मतत्व की आराधना के फल को प्राप्त कर लिया है. मग आता ते स्वतःमध्ये सिद्धत्व पाहिले. पहिल्यांदा स्वतःमध्ये काय पाहिलं तर छोटेपणा. कळलं का नाही? म्हणजे जे सिद्धांनी मार्ग अवलंबन केला तो मार्ग सांगायला की आता आत्मतत्वाच्या आराधनेला प्राप्त केलेला आहे ते सदैव सुखी आहे. अशा सिद्धांच्या विषयामध्ये मुझ अपंडित नाही. अपंडित म्हणजे अपंडित म्हणजे अज्ञानी. मी छोटा अल्पज्ञानी. अज्ञानी म्हणून सुद्धा काय म्हणजे किंचित लावायचा, पूर्ण अभाव नाही लावायचा. अल्पज्ञानी नाही. तसं आपण लोक व्यवहारात म्हणतो का नाही, फुल नाही फुलाची पाकळी घ्यावं आमची. स्वतःला आपण कसं करतो तिथं छोटं समजतो का नाही. मग तसं सांगितलं काय, एवढी ह्यानी इतकी भक्ती लिहित आहेत आणि त्यात काय सांगतायत, आमची फुल नाही फुलाची पाकळी म्हणजे अति अल्प आहे. आणि ती खरी भक्ती आहे ना भक्तीमध्ये. म्हणून तिथं सांगितलं ना दर्शन पाठामध्ये, प्रभू पतित पावन मैं अपावन. स्वतःला काय पाहायला लागेल. नाहीतर मी लय शहाणा म्हटलं तर मग प्रभू भक्ती होत नाही. मग तिथं काय होते, अहंकाराची भक्ती, कषायांची भक्ती, विकारी भावांची भक्ती, सगळ्या त्या पर्यायाची भक्ती होते. आहे का? पर्यायाची भक्ती होते का नाही, जी क्षणभंगूर आहे की नाही. समजतं का नाही काय म्हणलं ते. त्यामुळे स्वतःला ह्यासाठी तर सांगितलं की जेव्हा असं महान कार्य करतात तेव्हा प्रत्येक वेळेस आचार्यांनी स्वतःला काय लेखलेलं आहे, मी कसं आहे सांगितलं, अल्प. भक्तामरमध्ये सुद्धा घेतलंय का नाही, मी किती अल्प आहे. भक्तामर नाही, सगळ्या स्तोत्रामध्ये पण आहे बघा, एकी भावामध्ये पण आहे. त्याचा अर्थ जर बघितला तर मी किती अल्पबुद्धीवाला आहे, पण तरी सुद्धा मी तुमची भक्ती करण्यास का उद्युक्त आहे. असे श्लोक आहेत ना, आठवत आहे की नाही. सांगायचा अभिप्राय. त्या अशा प्रकारे स्वतःला काय करायचं, छोटं मानलं पाहिजे. नाही तर स्वतः जर आपण हे मानून बसलो तर अवघड होतं आहे का नाही. म्हणून तर तिथं सांगितलं ना की काय आहे की अल्प म्हणजे काय, कुठल्याही एवढ्या आता काय त्या चामुंडरायाने मोठी मूर्ती बनवली आहे का नाही. आता तेव्हा एवढं कोण करणं शक्य होतं का, आणि त्याने केलं. समजलं का नाही. परंतु जने काय तेच की ज्यानं ती मूर्ती बनवली तो शिल्पकार आज सुद्धा गायब आहे. गायब म्हणजे त्याचं नाव नाही आहे. असं काय घडलं तुम्हाला माहिती आहे का नाही. असं काय घडलं, गोष्ट विचारते तुम्हाला. नाही ती काय घडलं होतं, ती मूर्ती बनतच नव्हती त्या शिल्पकाराकडून, माहिती आहे का. कारण ती मोठी होत चालली आणि त्याला अहंकार होता, मी केलं आहे का नाही. मग काय घटना घडली बरं काय. जेवढे त्या ह्यातनं दगड काढणार तेवढं त्याला धन पाहिजे असं का ते म्हणला होता, आहे का नाही. ते धन तर देतो म्हणले. मूर्ती तयार होत असताना आधी मोठे दगड काढले भरपूर मिळत होते, पण नंतर आता थोडंच राहिलं की मग त्यावेळेस आता थोडंच मिळणार ना हे त्याच्या मनात भाव उत्पन्न झाला. बरोबर. आणि त्यामुळे मग ते पण तिथं मग त्याच्या त्याच्या आईने सांगितलं की उलट हा विचार तुम्हाला काढून त्यावेळेस ती मूर्ती साकार होईल. म्हणजे ती त्याचं ते चांगलं रूप येत नव्हतं, म्हणजे काय म्हणतात ना, ते नीट बनत नव्हत्या गोष्टी. कळलं का नाही. म्हणजे जेव्हा त्याने ते अहंकार सोडला आहे का नाही आणि ते बनवला, आणि बनवल्यानंतर मग त्याचं त्यानं नाव पण नाही टाकलं, कोणाचं नाव टाकून दिलं, चामुंडराय करविले. आणि त्यानंतर तो गायब. त्याला किती हुडकलं चामुंडरायाने, परत मिळाला नाही तो शिल्पकार. कुठं गायब जरा कळलं नाही. सांगायचा अभिप्राय काय आहे की आणि आता ती जी मूर्ती आहे त्या मूर्तीला पाहून किती जणांनी परत मूर्त्या बनवायचा प्रयत्न केला आहे का नाही भारतामध्ये. हो, पण जी ती मूर्ती आहे का नाही तशी करणं शक्य झालं नाही, कोणालाही झालं नाही. म्हणजे जो
काय म्हणतात ना फेस म्हणा, त्याचा जो भाव म्हणा किंवा पूर्ण प्रपोर्शन म्हणा, सगळ्या गोष्टी खूप प्रयत्न केलेत. म्हणजे मी खूप जण जे इंजिनियर आहेत ना त्यांच्याशी सुद्धा बोलणार, आता मी नाव नाही सांगत कुठलं, लगेच तुम्हाला हे होईल आहे ना. तर जे असं मोठे मोठे करत होते त्या इंजिनियरशी सुद्धा बोललो आहे. ते सुद्धा म्हणले आम्ही खूप प्रयत्न केले, म्हणजे अगदी ॲक्युरेट सगळ्या गोष्टी बघून सगळं करून, तरीसुद्धा जी सुंदरता तिथं आहे ती एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येऊन काय होऊ शकत नाही म्हणते. काय म्हणतोय कळलं का? मग हे कसं शक्य झालं आहे ना. त्यासाठी स्वतःला अति अल्प ठेवायला लागेल आहे ना. म्हणजे हे ह्यातनं हे शिकण्यासारखं आहे. जेव्हा जेव्हा आपण कुठलंही धर्मकार्य हाती घेतो, भले ते लोकव्यवहारामध्ये छोटं असो अथवा मोठं असो आहे ना, पहिल्यांदा केलेला असो अथवा अनेक वेळा केलेला असो आहे ना, त्यामध्ये स्वतःला काय पाहणे, अति अल्प रूपाने पाहणं खूप आवश्यक आहे. पर्यायगत योग्यता पाहायची गरजेची आहे. तेव्हा जर आम्ही आहे का नाही, माझ्याशिवाय कोण करू शकते का आहे ना, मी आहे म्हणून झालं का नाही, हे जेव्हा पाहणार तेव्हा ते कार्य काय होत नाही, सफल म्हणलं जात नाही. काय म्हणलं कळलं का आहे ना. म्हणून तर किती सुंदर सुंदर लिहितात. आता ज्यांनी एवढं इतकं काय, आता जर तुम्हाला संस्कृतचं नॉलेज असेल तर कळेल अमृतचंद्राचार्यांनी काय जे शब्द वापरलेत का नाही ते खूप भारी आहेत. पण ते अमृतचंद्राचार्यांना फोकसच कोण करत नाही ना, ते बाकीचे संस्कृतचे काय आहे का नाही, काय अन्यमती आहेत ना, त्यांनाच फोकस केलं. पण जर तुम्ही अमृतचंद्राचार्यांचे जर संस्कृतमधले जर शब्द बघितले आणि जे क्रियापद आहेत ना इतके सुंदर आहेत ना, जाणणे किंवा जाणे एकच शब्द आहे पण त्याचे किती अनेक रूपातनं त्यांनी काढलेत. आणि असे ते अमृतचंद्राचार्य काय म्हणतायत, पुरुषार्थ सिद्धी उपायामध्ये काय म्हणतायत, शेवटी वर्ण से पद, पद से वाक्य, वाक्य से टीका बनी, हम तो रमे अपने रूप में, हमने नहीं इसको रची. कळलं का काय म्हणलं ते, काय म्हणतं तिथं, काय मी काय केलंय म्हणले, पुद्गलाचं परिणामन पुद्गलामध्ये झालं. वर्ण से पद, वर्ण काय आहेत, पुद्गल द्रव्य आहे का नाही, वर्ण से पद, पद से वाक्य, वाक्यों से टीका, म्हणजे पूर्ण टीका किंवा जो काही श्लोक आहे तो सगळा बनला का नाही आहे का नाही. मग हे सगळं पुद्गलाचं परिणामन झालं म्हणले. हम तो रमे अपने रूप में, कळलं का, हमने नहीं इसको रची. काय म्हणतोय कळलं का नाही, किती त्यामध्ये त्यांनी हे ठेवलेलं आहे. आम्ही आमच्यामध्ये राहिलो, मला माहीत नाही कोणी लिहिलं ते, असं कोण म्हणतायत, अमृतचंद्राचार्य. आणि काय त्यांचे टॅलेंट आहे, जर तुम्ही त्यांचं टॅलेंट समजला ना खरंच म्हणजे तुम्हाला इमॅजिन करू शकणार नाही आहे ना. समयसारमध्ये त्यांनी काय लिहिलेत माहिती आहे, कलश लिहिलेत माहिती आहे का नाही, आहे नाही. मग जे कलश आहे ते कलश काय करतात माहिती आहे तुम्हाला, जे काय गाथा झालेल्या आहेत त्याचा भाव सांगतायत किंवा ज्या गाथा पुढे येणार आहेत त्याचा भाव सांगतायत. म्हणजे ज्या त्या टीकेशी बरोबर मॅच झालेत की नाही ते कलश, आणि ते कलश जर वेगळे काढले, कळलं का नाही, त्या ह्यात ना, आणि एक फक्त कलश जर बघितला तर एक अख्खा समयसार ग्रंथ होतोय. ते अध्यात्मामृत कलश ते पंडितांनी लिहिला ती गोष्ट आहे. मी सांगतो तुम्हाला काय म्हणतो कळलं का, ते जर कलश आहेत का नाही, कलश हे सगळे जर काढले म्हणजे आता टीका नाही त्यामध्ये घेतली, गाथा नाही घेतल्या, फक्त कलश घेतले, कळलं का, तरी काय होतंय, एक बरोबर म्हणजे प्रकरणावश काय कंटिन्यू प्रकरण चाललेलं ग्रंथ होतोय. काय टॅलेंट होतं समजतंय का. आपलं ते सिरी भिवलंय तुम्ही दाखवलंच ना, असं वाचल्यानंतर तसं वाचल्यानंतर असे श्लोक होतात आणि तसं होतं वगैरे वगैरे. मग ते स्वतः आचार्य सुद्धा काय करतायत, स्वतःला काय करतायत, अल्प समजतात. आणि आपण काय समजतोय,
कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये, म्हणजे आता अहंकार कुठल्या गोष्टी सांगा बरं. आता धर्म आहे ना, लोकव्यवहारात तर जाऊ द्या, पण धर्म कार्यात सुद्धा अहंकार कुठल्या कुठल्या गोष्टीत असतो, एक 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 सांगा. आहे ना, कुठल्या गोष्टीत ज्ञानाचा अहंकार असतो का नाही, है ना. पण चिंतन करायला पाहिजे काय, गणधर कहत पार नाही पावे, कहा बुद्धी है मेरी. काय ज्ञानाचा काय अहंकार करतोय, जे बारांगाचे पाठी आहेत, है ना, सर्व वृद्धींनी संपन्न आहेत, असे गणधर सुद्धा आपली स्तुती करू शकत नाही. तिथं मी कुठल्या ज्ञानाचा अहंकार करतोय असं घेतलंय. आत्मानुशासनमध्ये आलंय ना श्लोक, ज्ञानाचा अहंकार झाला. अजून कशाचा अहंकार आहे ना, धनाचा अहंकार आहे ना. दान म्हणजे धन, कळलं का नाही, बरोबर का नाही. मग ज्यांनी एवढं काय केलेलं आहे, 15 महिने रत्नवृष्टी केली आहे ना, ते अहंकार करत नाहीत. एवढा मोठा चक्रवर्ती सुद्धा, कळलं का नाही, तो अहंकार करत नाही. एवढा मोठा इंद्र सगळी समोशरणादी रचना रचून सुद्धा अहंकार करत नाही. आणि इथं आपण एवढं धन खर्च केलं, एवढं दान केलं, तर काय वाटतंय, मी केलंय. कशाचा अहंकार, असं मी नाही बरं का, मनानं सांगत नाही आहे मी, हे फक्त एक्सप्लेशन करतोय, हे घटवलं आहे. आत्मानुशासनचा श्लोक आहे. आता मला श्लोक नंबर आठवत नाही आहे ना, तुम्ही जर बघून घेतला तर बघा की पूर्वीच्या लोकांकडं ज्ञान भरपूर होतं, त्यानंतर धन भरपूर होतं, अजून कशाचा अहंकार सांगितला, शक्ती आहे का नाही, काय शक्ती होती आहे ना. एवढी शक्ती असून त्यांनी अहंकार केला नाही ना. आपल्या अंगात एवढं नाही, तर मी एवढं कष्ट केलंय, मी एवढं कष्ट केलं. काय कष्ट केले, कळतंय ना, लक्षात येते का. शक्तीचा अहंकार. अजून कशाचा अहंकार, संयमाचा अहंकार आहे का नाही. ज्यांनी एवढा मोठा महान संयम धारण करून अहंकार केलेला नाही आहे, बघितलं का नाही आपण. कसे 6 महिने उपवास करत होते, 1 महिना उपवास करत होते का नाही. त्यांनी संयम धारण केलं नाही आहे, अहंकार केला नाही. आणि आपण उगं एवढं केलं, एका सण काय एखादं व्रत केलं, काय करतोय, अहंकार. समज, स्वतःला तुच्छ लेखायला शिका पर्यायगत योग्यतेमध्ये. आणि जेव्हा ध्रुवदृष्टीने पाहतो आहोत, तेव्हा स्वतःला सिद्धांप्रमाणे पाहायचं, ती गोष्ट. पण तिथं पर्यायगत नाही पाहायचं ना, स्वतःला पर्याय थोडं सिद्ध बघायचं आहे, स्वतःला पर्यायामध्ये थोडंच भगवान बघायचं आहे ना. ही पहिली प्रोसिजर असते की स्वतःला तुच्छच लेखलं पाहिजे, कळलं का नाही. मी अति अल्प ज्या गोष्टीत. अजून कशाचा अहंकार करतोय राहिला सांगा बरं. पदाचा अहंकार करतोय, पद, बरोबर आहे का नाही. धर्मातल्या कार्यामध्ये कुठलं तर पद असतंय, मुनिपद असेल, साधू पद असेल, किंवा अजून कुठलं तुमच्या मंडळामध्ये काय असतं की अध्यक्ष, उपाध्यक्ष आहे का नाही, अजून काय ट्रस्टी, हे पदाचा अहंकार आहे का नाही सगळा, आहे का नाही. परंतु ज्यांनी एवढ्या मोठ्या पदात राहून अहंकार करत नाही आहे का नाही, आहे का नाही, पद त्यांच्याकडे सुद्धा. कोणाकडे पद नाहीत, कुणाकडे पद नाहीत असं विचारलं. समोरमध्ये पद आहेत का नाही. तिथं पण व्हरायटी आहे, तुम्हाला माहिती आहे का नाही. गणधर, प्रमुख गंधर्व वेगळे, नंतर त्यानंतरचे गंधर्व वेगळे, पण बाकीचे सामान्य मुनिराज वेगळे आहेत, कळलं का. माताजीमध्ये सुद्धा आहे ना, आरिका माताजी, त्यामध्ये पण परत गणनीय आरिका वेगळ्या असतात, माहिती. ते बाकीच्या आरिकांना होल्ड हे करतात, म्हणजे ते गणनीय आरिका असतात. मुख्य आरिका, प्रमुख आरिका, समजलं. तर मग ते आहेत ना तिथं सगळ्या गोष्टी, आहे ना. आणि असा पदाचं धारण करून सुद्धा त्यांनी अहंकार करत नाही आहेत, आचार्य आहे ना. म्हणून तर सांगितलं की हे सगळं काय आहे,
काय आपलं म्हणजे जे काही आहे ना हे आपण हे बघून मी चिंतन करत नाही. परवा पण मी घटवलं होतं का नाही, आपण थोड्या गोष्टी बघून लगे अहंकार बघ करतोय नाही का नाही. माझ्याकडे एवढे फॉलोअर्स आहेत किंवा माझ्या कार्याला एवढे लोक आलेले आहेत, कळलं का नाही. हां, अहंकार करतोय का नाही. ती काय अहंकाराची गोष्ट आहे का. कधी विचार तर केला का. सांगितलं ना आदिनाथांच्या समोशरणामध्ये किती श्रावक होते आणि माहेर भगवंतांच्या समोशरणामध्ये काय विचारतोय, कमी होत गेली ना संख्या आहे ना. मग ते प्रमाणाचं प्रामाण्य आहे का, काय समीचीनतेचं प्रामाण्य आहे का, हे सगळं चिंतन करायला पाहिजे. म्हणून तिथं प्रत्येक ठिकाणी स्वतःला काय लेखलं पाहिजे, पर्यायामध्ये मी तुच्छ आहे, मी काहीच केलं नाही म्हणतच नाही ती. कळलं का. आणि मग जेव्हा आपण प्रत्येक कार्यामध्ये स्वतःला तुच्छ लेखू तर ते कार्य यशस्वी होतात. आणि ज्या कार्यामध्ये आम्ही स्वतःला तुच्छ लेखत नाही ते कार्य दिसायला कसेही असू द्या पण ॲक्च्युली यशस्वी नाहीत. कळलं का ना काय म्हणतात, पॉईंट समजला का नाही आहे ना. म्हणजे हे आहे सगळी चर्चा तर अशीच आहे. ठीक आहे, बाकी थांबूया आता इथं. हो, आपल्याला हे बघायचं आहे ना छंदाचं. थोडंसं छंदाचं म्हटलं ना तुम्हाला सांगतो, छंदाचा छंद लागेल आता.